यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अयोध्या येथील राम मंदिरामध्ये झालेल्या चोरी प्रकरणातील दोषी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, शेतकऱ्यांचे पीक कर्ज सरसकट माफ झाले पाहिजेत, स्मार्ट मीटर लावणे त्वरित बंद झाले पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन राळेगाव तहसील कार्यालयाच्या बाजूने निषेध व धरणे आंदोलन करण्यात आले। सर्व मागण्यांच्या संदर्भात कठोर कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन तहसीलदार मार्फत शासनाला पाठविण्यात आले असून सदर निषेध आंदोलन हे काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या नेतृत्वात काढण्यात आले। भारतीय जनतेचा अपमान करणाऱ्या सरकारचा, लोकांची भावना दुखवणाऱ्या मत मागणाऱ्या सरकारचा, मत मागणाऱ्या सरकारचा। लॉर्ड बुद्धा चॅनल हे सर्वसामान्य लोकांना बोलकं करते आणि लोकांच्या भावना समजून घेते आणि लोकांच्या भावनांपर्यंत आमची भावना आम्ही पोहोचवतो, हे आपल्यामार्फत म्हणून तुमचं स्वागत करणं माझं कर्तव्य समजतो। आजची महत्त्वपूर्ण भूमिका आमची ही होती की 7 जूनला पवन पांडे असेल किंवा अखिलेश यादव असेल या सगळ्या लोकांनी अयोध्येच्या मंदिरामध्ये जी 1400 ते 1500 करोड रुपयाची जी लोकांनी दिलेली जी देणगी होती, जी भेट होती, ती संपूर्ण काही लोकांनी RSSच्या लोकांनी, मंदिरातल्या प्रमुख लोकांनी तो पैसा पळवला। व्हिडिओसुद्धा आम्ही बघितले तर तिथे ज्या लोकांचा आम्ही आदर्श बाळगावा, ज्या लोकांनी पूजा अर्चा करावी, ज्या लोकांनी देव आणि जनतेच्या मध्ये मध्यस्थी करावी, अशा प्रकारच्या त्या बडव्यांनी तो पैसा पळवला। त्याच्यामध्ये विशेषतः सगळी RSSची मंडळी आहे आणि या राम ही खऱ्या अर्थाने एक आदर्श सर्वोत्तम पुरुष म्हणून, राम स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि न्यायाचं द्योतक म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे संपूर्ण भारतीय समाज बघतो। विविध धर्मीय हा देश आहे, प्रत्येक धर्मधोरण हे निश्चितच आदर्श आहे आपापल्या ठिकाणी। अशाच प्रकारे हिंदू धर्मियांची आदराची मूर्ती म्हणून रामाचा सगळे लोक गौरव करतात, पूजा करतात आणि आराधना करतात। अशा स्थितीमध्ये या देशातल्या गोरगरीब लोकांनी, SC ST VJNT OBC मायनॉरिटीच्या लोकांनी सुद्धा 2-2 4-4 पैसे, 5-5 10-10 20-20 200 असे पैसे देऊ लोकांनी स्वतःची भावना तिथे संकलित केली। इतकं सगळ्या भावनांचा आदर करण्याची स्थिती या देशात असताना सुद्धा या लोकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी या सगळ्या तिथला जवळजवळ 1400 ते 1500 करोड रुपये त्यातून पळवले, सोनं पळवलं, चांदी पळवली, जवाहीर पळवले, तिथली जमीन पण पळवलेली आहे। जमिनीमध्ये सुद्धा हजारो करोड रुपयाच्या जमिनी त्यांनी घेतल्या आणि पैशाचे व्यवहार केले, त्यातून प्रचंड मोठा पैसा याने जमा केला। अशा स्थितीमध्ये भारतीय तत्वज्ञानामधला हा हिंदू धर्मीय तत्वज्ञानी सुद्धा एक अत्यंत आदर असलेला म्हणजे आदर बाळगावा असा विचार असताना सुद्धा खरं तर हिंदू आणि बौद्ध आणि ख्रिश्चन हे सगळे धर्मीय लोक माझ्या देशामध्ये गुण्यागोविंदाने राहतात। कुठलाही धर्मीय माणूस एकमेकांशी अनादर करू नये अशा प्रकारची स्थिती आहे। म्हणून राष्ट्रसंत सुद्धा म्हणाले की सबके लिए खुला आहे मंदिर ये हमारा, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशी होगा। अशा प्रकारची विविधता असताना सुद्धा एक सूत्रतेने आम्ही वागण्याचे प्रयत्न करतो। अशा स्थितीत जे आमचे मार्गदर्शक आहे, प्रबोधनकर्ते आहे, आमचे मंत्रोच्चार करणारे जे तिथले बडवे आहे किंवा पुजारी आहे, त्या पुजाऱ्यांनी रामाच्या नावाने जमा झालेला पैसा पळवावा आणि त्या पुजाऱ्यांच्या मध्ये ट्रस्टीमध्ये विशेषतः RSS आणि BJPचे लोक जास्त आहे, तर त्यांनी हा पैसा पळवावा ही अत्यंत हा दैव दुर्विलास आहे भारतीय समाज व्यवस्थेचा। त्यांनी हे पैसे पळवणं म्हणजे या हिंदुत्वाचा अपमान आहे। हे पैसे पळवणं म्हणजे हिंदू धर्मीय लोकांच्या भावनांना तडा जाऊ देण्याचा हा महत्त्वाचा दुर्दैवी प्रकार आहे आणि म्हणून त्याच्याविषयी निषेध नोंदवणं